हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती। फ्रेंड्स, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। सुनेचं घर। श्रद्धा नव्याने सासरी आली होती। शिक्षण पूर्ण करून शहरातून थेट गावात लग्नानंतर आली होती। सुरेश, तिचा नवरा, गोड बोलणारा पण आईच्या शब्दाला बांधलेला। सुरुवातीला सगळं छान चाललं होतं, पण हळूहळू सावित्रीबाईंच्या वागण्यात बदल दिसायला लागले। हे तुझं घर नाही, लक्षात ठेव। सून म्हणजे पाण्याची घागर, नेहमी वाहती राहायला हवी, थांबली की कुसते, असं वारंवार ऐकायला मिळायचं। श्रद्धा शांत राहायची, चुकवायचं नाही, फक्त समजून घ्यायचं, पण घरात तिचा कोणताच निर्णय मान्य होत नसे। सूनबाईला काय माहिती गावातलं काय योग्य आणि काय अयोग्य, असं म्हणत तिच्या मताला किंमत दिली जात नव्हती। सुरेश मात्र आईच्याच बाजूला उभा राहायचा। एक दिवस घरात छोटंसं भांडण झालं। मुद्दा छोटा होता, पूजे कुठे मांडायची, पण त्यातून सावित्रीबाईंनी मोठं वाक्य टाकलं, ही बाई परकी आहे, परकी, आपलं घर कधी तिचं होऊ शकतं का? त्या रात्री श्रद्धा गुपचूप रडत बसली, पण दुसऱ्या दिवशी ती नव्याने उठली, घरात लक्ष द्यायला सुरुवात केली, अंगण स्वच्छ केलं, गावातल्या शाळेत मुलांना शिकवायला लागली, गावकऱ्यांच्या अडचणीत मदतीला धावली। हळूहळू गावात तिचं नाव होऊ लागलं, श्रद्धा वहिनी म्हणून। सावित्रीबाई हे सगळं बघत होत्या। त्यांना हळूहळू श्रद्धेच्या मनाचा आणि माणुसकीचा अंदाज येऊ लागला। एक दिवस गावात मोठा सण होता। श्रद्धाने सगळं संयोजन केलं, लोकांनी तोंड भरून कौतुक केलं। तेव्हा सावित्रीबाईंनी सगळ्यांसमोर सांगितलं, आज हे घर खरंच सुनेचं घर झालं आहे, कारण ही फक्त सून नाही तर घराचा आत्मा आहे। श्रद्धाच्या डोळ्यात पाणी आलं। कधीकधी एक घर सासरचं असतं, पण त्याला आपलं करण्यासाठी हृदय उघडावं लागतं दोघांनी। जेव्हा प्रेम, समजूत आणि सन्मान या तिन्ही गोष्टी मिळतात, तेव्हाच एक घर खरंच सुनेचं घर होतं। 3 महिन्यानंतर श्रद्धाचं गावातलं काम सुरूच होतं। ती शाळेत मुलांना शिकवत होती, महिलांसाठी आरोग्य शिबिर घेत होती। तिच्या कामामुळे गावात खूप सकारात्मक बदल दिसू लागले। पण काही लोकांना हे सगळं खटकलं। गावातला एक प्रभावशाली जमीनदार पाटील, याला श्रद्धाचं समाजकार्य रुचत नव्हतं। बायकांना एवढी मोकळीक दिली की उद्या आमच्या घरातच प्रश्न होतील, असं त्याचं म्हणणं होतं। पाटलांनी सरपंचावर दबाव टाकून महिला आरोग्य शिबिर थांबवण्याचा प्रयत्न केला, पण श्रद्धा मागे हटणारी नव्हती। त्या रात्री तिने सुरेशशी स्पष्ट बोलणं केलं, माझ्या कामामुळे गावातले लोक बदलतायत, मी जर गप्प बसले तर इथली पिढीही गप्प होईल। पहिल्यांदा सुरेश तिच्या पाठीशी उभा राहिला। सावित्रीबाई शांतपणे ऐकत होत्या। दुसऱ्या दिवशी त्यांनीही श्रद्धाला एक वाटी ताक देऊन म्हटलं, जा गं, लोक काय म्हणताय ते ऐकू नको, घाबरू नकोस, तू योग्य करतीयस। हीच ती सावित्रीबाई होती जी काही महिन्याआधी म्हणायच्या, हे घर तुझं नाही। गावात सभा झाली। पाटलांनी उघडपणे श्रद्धावर आरोप केले, ही बाई गावातल्यांना गैरसमज पसरवत आहे, आमच्या बायकांना बंडखोर करत आहे। सभेत शांतता पसरली होती। श्रद्धा पुढे आली, डोळ्यात आत्मविश्वास पण आवाजात ठामपणा होता, मी शिक्षिका आहे, मी बायका शिकवते, त्यांना त्यांच्या हक्काची जाणीव करून देते, ही बंडखोरी नसून समाज जागृती आहे। पाटलांनो, जर शिक्षण म्हणजे बंडखोरी तर हो, मी बंडखोर आहे। सावित्रीबाई पुढे आल्या, पाटलांना थेट उद्देशून म्हणाल्या, माझी सूनसुद्धा तितकीच आपल्या गावची आहे जितका आपण आहोत। ती सून असली तरी तिचं मन घरासारखं आहे, सगळ्यांना सामावून घेणारं। सभेत टाळ्यांचा गजर झाला। गावात सगळीकडे श्रद्धाचं कौतुक होत होतं। तिच्याही घरात आता एक वेगळी शांतता होती, आदराची, प्रेमाची आणि स्वाभिमानाची। सावित्रीबाई एक दिवस अंगणात झाडू मारत म्हणाल्या, श्रद्धा, घर बांधायला भिंती लागतात, पण घर होण्यासाठी एक सून पुरेशी असते, ती समजदार असली की भिंतीही माणूस बनतात। श्रद्धा हसली आणि म्हणाली, आई, हे आता आपलं घर आहे दोघींचं,
घराचं नातं अधिक घट्ट होतं आणि एक नवीन संघर्षाची सुरुवात होते. 1 वर्षानंतर गावात आता श्रद्धाचं नाव आदराने घेतलं जातं आहे. तिच्या पुढाकाराने गावात महिलांसाठी शिक्षण केंद्र, आरोग्य तपासणी केंद्र, शिबिर आणि किशोरवयीन मुलींसाठी सॅनिटरी नॅपकिन बनवण्याचे लघु उद्योग केंद्र सुरू झालं होतं. सुरेश आता पूर्णतः तिच्या पाठीशी होता. सावित्रीबाई ज्या एकेकाळी तिचं अस्तित्व नाकारत होत्या, त्या आता तिच्या अभिमानाने परिचय करून द्यायच्या. ही आमची श्रद्धा, गावची दुसरी आईच आहे. श्रद्धा आता केवळ सून राहिली नव्हती, ती एक नेता झाली होती. एक दिवस श्रद्धाच्या घरी तिची आई आली, शरयूताई. शहरातून साधं पण बुद्धिमान व्यक्तिमत्व. त्या रात्री आई आणि मुलगीची शांत बोलणी चाललेली होती. शरयूताई म्हणतात, गावासाठी खूप केलंस, पण तुझ्या घरासाठी तू आई व्हायचं ठरवलंय का? श्रद्धा थोडी शांत झाली. खरं तर ती आणि सुरेश काही वर्षांपासून मूल होण्यासाठी प्रयत्न करत होते, पण यश मिळत नव्हतं. बाहेरून जरी ती मजबूत वाटत असली तरी आतून एक वेगळीच हुरहुर होती. गावात चर्चा सुरू झाली होती. अहो, इतकी मोठी कार्यकर्ता पण अजून मूल नाही, काय उपयोग अशा घराचं? काही नातेवाईक सावित्रीबाईंना सुचवू लागल्या, सुरेशचं दुसरं लग्न करून टाका. पण यावेळी सावित्रीबाईंनी समोरच्याला थेट उत्तर दिलं, माझ्या घरात मूल नसलं तरी माणुसकी आहे आणि माझी सून माझं लेकरू आहे. कुणालाही हटवणं किंवा बदलणं म्हणजे घर वाढत नाही की मोडत नाही. एक रात्री श्रद्धा देवासमोर बसून रडत होती. सुरेश तिच्याजवळ आला आणि तिचा हातात हात घेत म्हणाला, मुलं आपल्याच पोटी जन्माला घ्यायला हवीत असं काही नाही श्रद्धा. आपण दोघं मिळून एखाद्या अनाथ मुलाला घरी आणायचं का? श्रद्धाच्या डोळ्यात एकदम आशेचा प्रकाश उगवला. 3 महिन्यानंतर गावात एका अनाथ आश्रमातून एक 5 वर्षांचा मुलगा विनायक श्रद्धा आणि सुरेश यांच्या घरी आला. त्याच्या चेहऱ्यावर सुरुवातीला भीती होती, पण काही दिवसातच तो श्रद्धाला आई म्हणायला लागला. सावित्रीबाईंच्या मांडीवर खेळत खेळत तो म्हणाला, आजी, हे खरंच माझं घर आहे ना? सावित्रीबाई हसल्या, डोळ्यात पाणी आलं. हो बाळा, हे घर आता तुझंही आहे आणि हे सुनेचं घर आता मुलांचं घर झालं आहे. एक सून मुळात घराचं पायवत असते, पण जेव्हा ती समाजाला, नात्यांना आणि स्वतःच्या दुःखालाही समोर जाऊन घराचं आयुष्य घडवते, तेव्हा ते घर खरंच घर होतं. विनायक मोठा होतो, नवपिढीचं दर्शन घडतं आणि श्रद्धा सुरेश यांच्या माणुसकीच्या मूल्यांची फळं दिसायला लागतात. 15 वर्षांनी विनायक आता 20 वर्षांचा होतो. चांगला शिकतो, समजदार असतो आणि आदर्श तरुण झालेला असतो. पुण्यात इंजिनिअरिंग करत होता. गावात सुट्टीला आल्यानंतर तो श्रद्धाच्या मांडीवर डोकं ठेवून म्हणायचा, आई, इथं आल्यावरच श्वास जिवंत वाटतो. श्रद्धा आणि सुरेशचा चेहरा गर्वाने फुलायचा. सावित्रीबाई आता वृद्ध झाल्या होत्या, पण अजूनही अंगणात झाडू मारायचा हट्ट सोडलेला नव्हता. त्या रोज 1-2 वेळा तरी म्हणायच्या, ही सून नसती तर हे घर उरलं असतं का? एक दिवस गावात नवीन कॉर्पोरेट प्रोजेक्ट यायला निघाला. एक मोठा कारखाना बांधायचा होता. त्यासाठी शेतजमिनी सरकारने अधिग्रहित करायला सुरुवात केली. गावकऱ्यांमध्ये गोंधळ माजला. काहींना वाटलं हे चांगलं, तर काहींना शंका वाटत होती. श्रद्धा विचारत होती, ती स्वतःही सरकारशी बोलून आली, पण तिला काही गोष्टी संशयास्पद वाटल्या. त्या रात्री विनायकनेही तिच्याशी गंभीर चर्चा केली. आई, हे फक्त विकासाचं नाव आहे. आतून या प्रोजेक्टमुळे गावकऱ्यांची जमीन, पाणी आणि हक्क हिरावले जाणार आहेत. श्रद्धा थक्क झाली. आपल्या पोटच्या लेकराने एवढा विचारपूर्वक मुद्दा मांडला होता. नवीन लढा सुरू झाला होता. श्रद्धा, सुरेश आणि विनायक तिघे गावकऱ्यांना एकत्र करत गेले. शांत, कायदेशीर मार्गाने त्यांनी माहिती अधिकार वापरून कागदपत्र उघड केली. खरंच या कारखान्यामुळे गावच्या पाण्याच्या स्रोतावर परिणाम होणार होता. त्यांनी एक आंदोलन उभं केलं, पण शिव्या, शाप, धमक्या याही झेलाव्या लागल्या. एक रात्री गावातल्या काही अज्ञात लोकांनी श्रद्धाच्या घरावर दगडफेक केली. विनायक लगेच पुढे धावला.
सावित्रीबाई थरथरत होत्या, पण त्या रात्री त्यांनी हातात रुद्राक्ष मागे स्पष्ट सांगितलं, जी सून घराला उभी राहायला शिकवते तीच सून गावही वाचवू शकते. आम्ही तिच्या पाठीशी आहोत. महिनाभरानंतर सरकारने प्रस्ताव परत घेतला. गाव वाचलं. आंदोलनाचं नेतृत्व करणाऱ्या श्रद्धा आणि विनायकचं नाव वर्तमानपत्रांमध्ये झळकलं. गावात जल्लोष होता, पण श्रद्धा शांत होती. अंगणात गाभाऱ्यासमोर बसून ती म्हणाली, हे यश माझं नाही, हे त्या घराचं यश आहे, जेव्हा एक सून, एक मुलगा आणि एक आई एकत्र उभं राहतात, जेव्हा घरापासून गाव घडतो. आज त्या घराच्या दारावर पाटी लागलेली होती. श्रद्धा निवास, एक सून, एक आई आणि एक संस्काराची शाळा. गावातल्या अनेक मुली, विधवा बाया, अनाथ मुलं इथे येत. श्रद्धा त्यांना शिकवत होती माणुसकी, आत्मसन्मान आणि जगण्याची लढाई. विनायक एक दिवस म्हणाला, आई, हे तुझं घर नाही, हे खऱ्या अर्थानं सगळ्यांचंच घर झालं आहे. श्रद्धा डोळे मिटून देवाला नमस्कार करत म्हणाली, हे सुनेचं घर आता माणुसकीचं मंदिर झालं आहे. या घरात खरं स्वप्न पूर्ण झालेलं दिसत आहे. 5 वर्षांनी श्रद्धा निवास हे आता केवळ एक घर नव्हतं, ते एक आश्रयस्थान, शाळा, समाज सुधारणेचं केंद्र बनलं होतं. विनायक एका NGOचा प्रमुख झाला होता. गावातल्या अनेक मुलींना उच्च शिक्षणासाठी त्यांनी मदत केली होती. श्रद्धा अजूनही रोज सकाळी अंगणात रांगोळी काढायची, गाभाऱ्यात दिवा लावायची आणि मुलांसाठी पोषण आहार स्वतः तयार करायची. सुरेश निवृत्त झालेला होता, पण अजूनही दिवसभर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत असे. आणि सावित्रीबाई, त्या आता अंथरुणाला खिळलेल्या होत्या, पण मनानं जाग्या. एक संध्याकाळ सावित्रीबाईंच्या शेवटच्या दिवसांची चाहूल लागली होती. श्रद्धा त्यांच्या शेजारी बसली होती. दोघींच्या नजरा एकमेकांमध्ये हरवल्या. सावित्रीबाई हळूच म्हणाल्या, श्रद्धा, तू नवरी म्हणून आली होतीस, पण सून म्हणून नाही. आज जाणवतंय, एक सून घर उभं करते, पण तू तर अख्ख्या पिढ्या घडवल्यास. त्यांच्या डोळ्यातून अश्रू आले. श्रद्धानं त्यांचा हात घट्ट धरला. आई, हे घर तुमचंही होतं, मी फक्त त्यात जीव ओतला. त्या रात्री सावित्रीबाईंना शेवटचा श्वास घेतला, शांत, समाधानी आणि हसतमुख. 7व्या दिवशी गावात श्रद्धांजली सभेत विनायक भाषण करत होता. आजी म्हणायच्या, घर म्हणजे भिंती नाही, तिथल्या स्त्रियांच्या हृदयातली माणुसकी म्हणजे खरं घर. आणि माझ्या आईनं ते सिद्ध करून दाखवलं. त्या दिवशी गावाच्या मुख्य चौकात एक नव्या पाटीचं अनावरण झालं. श्रद्धा ग्राम विकास केंद्र, सुनेच्या हातून साकारलेलं गाव. ती फक्त सून होती, पण तिचं प्रेम मातेसमान होतं. ती फक्त शिक्षिका होती, पण तिचं शिकवणं जग बदलणारं होतं. आणि तीच एक सून, एक घराचं रूपांतर घरातल्या घरात आशेच्या किरणात करत होती. कारण सुनेचं घर एक दिवस सगळ्यांच्याच घरी होतं. 3 वर्षानंतर श्रद्धा आता 60च्या उंबरठ्यावर होती. सावित्रीबाईंना गेल्यावरही तिने श्रद्धा निवास चालवणं थांबवलं नाही. उलट तिनं नवीन उपक्रम सुरू केले. स्वयंपूर्ण महिलांसाठी उद्योग प्रशिक्षण, विधवा महिलांसाठी निवास आणि साक्षरता अभियान. विनायक आता लग्न करून पुण्यात स्थायिक झाला होता. त्याची पत्नी मृणाल हीही समाजसेवेची आवड असलेली, मनाने नम्र मुलगी होती. एके दिवशी मृणाल आणि विनायक सुट्टी घेऊन श्रद्धा आणि सुरेशकडे आले. त्यांच्याबरोबर एक छोटीशी गोड बाळ होती. ती होती सावनी. श्रद्धाने तिला कुशीत घेतलं आणि जणू तिच्या मनात एक पूर्णता आली. आई, विनायक म्हणाला, तू हे घर उभं केलंस, आम्ही आता तुझा वारसा पुढे नेणार आहोत. श्रद्धा क्षणभर गप्प राहिली आणि मग खिडकीबाहेर पाहत म्हणाली, हे घर सुनेनं उभं केलं, पण आता नातीनं त्या घराचं स्वप्न पुढं चालवायचं आहे. एका सायंकाळी श्रद्धा अंगणात सावनीला गोष्ट सांगत बसलेली. गोष्ट होती एका साध्या सुनेची, जी सासरच्या घरात आली. तिरस्कार सहन केला, पण परत फुलवला माणुसकीच्या बागीचा. सावनी ऐकत होती, डोळे विस्फारून, आणि शेवटी विचारलं, आजी, ही सून कोण होती? श्रद्धा हलकेच हसली आणि म्हणाली, ती मीच होते ग बाळा, पण आता ती तू आहेस. कारण माणुसकी, प्रेम आणि कणव या गोष्टी जन्माने नाही, संस्काराने पुढे जातात.
गावातल्या एका शाळेच्या पटांगणात एक भव्य सभागृह बांधलं जातं. त्याचं नाव ठेवलं जातं सावित्री श्रद्धा वसतिगृह. एका सासूबाई आणि सुनेने उभारलेलं आयुष्य. सून म्हणून घरात आलेली एक स्त्री आई झाली, शिक्षक झाली, समाजसेविका झाली आणि मग एक आदर्श ठरली तिचं सुनेचं घर. आज एक संपूर्ण वारसा बनून उभा आहे, पिढ्यानपिढ्या माणुसकी शिकवणारं. फ्रेंड्स, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.